माझाही पक्ष आहे, विचार आहे, पण मी सेपरेट होतो. माझ्याकडे लाईनीत आलेल्या लोकांना त्याची पार्टी विचारत नाही, जात विचारत नाही, धर्म विचारत नाही, पंथ विचारत नाही. हे होत असाल तर हो, नाही तर नाही म्हणून जा. लोकांना मूर्ख नाही बनवत, हे होत नाही म्हणतो का. पण आपल्या या सगळ्या समाजाची परिस्थिती बदलवली पाहिजे. हा खूप मोठा तलाव आहे, सागर आहे, आणि हा तलाव भरायला खूप पाणी लागतं. आपण छोटे लोक आहोत. तुम्ही आणि आपण आयुष्यात एवढंच ठरवलं की या तलावामधला एक थेंब जो आहे तो मी पोचवे. तुम्ही एक थेंब पोचवा, मी एक थेंब पोचवे, पाहता पाहता सागर तयार होईल. म्हणून आपल्यापैकी सगळ्यांनी, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये थोड्या बहुत प्रमाणात सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात उद्यमशीलता. मी लॉ कॉलेजला जाऊ, माझे आई वडील म्हणे मला तू नोकरी कर म्हणा. मी नाही म्हणलं नोकरी कर, मग तू लग्न नाही होणार म्हणा. नाही झालं तर पळून आले म्हणलं तू. माझ्या मागे लागल्या वकिलाची पाठी लाव म्हणलं, नाही लावा. मी म्हणलं मला नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा व्हायचा. आज मी 15,000 लोकांना नोकरी दिली. आता धंदा पुन्हा काही मी करत नाही, मुलं करतात. 2,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. मी वेळ पडली तर हजारो लाखो लोकांचे ऑपरेशन करतो, हात पाय लावून देतो, अनेक लोकांची मदत करतो. पण मला 2 पैसे मिळाले तर मी करू शकतो, नाही तर राजकारण हाच धंदा. त्याला काम कर देतो, त्याला काम कर देतो, पुन्हा पैसे पुन्हा माईकवर गेले की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सगळे नावं घेतात आणि काम करायला हे असे अन्वय येऊ शकत. पैसा कमवा, पण इमानदारीने कमवा, आणि तो पैसा कमवून समाजाकरता खर्च करा. भ्रष्टाचार करून पैसा कमवण्याचा अर्थ नाही आहे, ठेकेदाराकडनं पैसा गोळा करण्याचा अर्थ नाही आहे. शिष्यवृत्तीचे पैसे काढून देतो आणि पैसे हे नाही करत. समाज कल्याण खात्यामध्ये कोंबड्या, बकऱ्या, सायकली, पोस्टेज, गाया, उजव्या पायाच्या अंडे, शिष्यवृत्त्या, आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज. हे काय तुम्ही जर त्यांचं नाव देताना पैसा कमवला पाहिजे, काही गुन्हा नाही. पण राजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, समाजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही. पण मी माझ्या टॅलेंटनी, माझ्या बुद्धी